अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात हेल्मेट सक्तीने नागरिकांना मनस्ताप होत आहे, तर दुसरीकडे अवैध वाहतुकीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येबाबतच अकोल्यातील प्रमुख रस्त्यांवर शेतमजुरांचा हा धोकादायक प्रवास चिंतेचा विषय बनला आहे। पणज आणि रुईखेड मार्गावर दररोज शेतमजूर ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कोंबले जात आहेत। या अवैध वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नागरिक सध्या दुहेरी समस्यांचा सामना करत आहे। एकीकडे हेल्मेट सक्तीमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे अवैध वाहतुकीमुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे। स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढली आहे। अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अकोल्यातील शेतमजूर असुरक्षित वाहनांमध्ये जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून येते। रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येबाबतच अकोल्यातील प्रमुख रस्त्यांवर शेतमजुरांचा हा धोकादायक प्रवास चिंतेचा विषय बनला आहे। पणज आणि रुईखेड मार्गावर दररोज शेतमजूर ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कोंबले जात आहेत। ट्रॅक्टरमध्ये शेतातील साहित्य भरलेले असतानाही त्यावर अधिकाधिक शेतमजूर बसवले जात आहेत। मालवाहू वाहनांमध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा नसतानाही शेतमजूर कोंबून नेले जात आहेत। काही तरुण तर वाहनांच्या लोखंडी अँगलवर बसून प्रवास करत आहेत, ज्यामुळे अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे। या अवैध वाहतुकीकडे स्थानिक वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढली आहे। असुरक्षित वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता वाढली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अवैध वाहतूक थांबवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।